गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज बऱ्याच दिवसांनी आलेलो आहे. आज 9 मे शुक्रवार आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे आपल्या शेअर मार्केटचा आठवड्याचा शेवटचा दिवस. 9 मे 2025 शुक्रवार. आज 3 दिवस झाले ऑपरेशन सिंदूर चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की आता बाजाराचं पुढं काय होणार, सोन्या चांदीचं पुढं काय होणार. तर पहिला आपण विषय घेऊ सोनं चांदी. सोनं चांदी हे आंतरराष्ट्रीय मार्केटवरती फिरणारी गोष्ट आहे. ही आपल्या पाकिस्तान आणि भारत या युद्धावरती सोन्यावरती फारसा काही परिणाम होणार नाहीये. तर त्याच्यामुळे ही गोष्ट विचारात आत्ता तरी घ्यायची नाहीये. वळवाडमध्ये भारत आला तर गोष्ट वेगळी आहे, पण पाकिस्तान आणि आपलं हे युद्ध धरलंच जात नाहीये. आणि तसं म्हणलं तर अजून युद्धाला सुरुवातही झालेली नाहीये. आता हे सगळं लुटूपुटूचं चाललेलं आहे, म्हणजे प्रॅक्टिस गेम चाललेली आहे थोडक्यात. तर सोन्या चांदीवर याचा वेगळा परिणाम होणार नाही. आपलं जे प्रिन्सिपल आहे ते सेम आहे. आपलं सोन्या चांदीचं जे प्रिन्सिपल बेस्ड आहे ते सोनं ही एक करन्सी म्हणून वापरात येणार आहे 2032 पर्यंत. ह्यावर आपले सगळे अंदाज आपण ठेवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता थोडा काळ सोनं जरी पडलं तरी ती घेण्याची अपॉर्च्युनिटी येऊ शकते 91, 92, 93 हजाराला. मी ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला मागच्या नोव्हेंबरपासून माझ्या मते काहीतरी 75 हजारापासून सांगतोय. 75, 500, 75, 200, 300 असा भाव होता तेव्हा घ्यायला हरकत नाही इथपासनं मी सांगतोय. त्याच्यानंतर 84, 85 होतं, त्याच्यानंतर 87, 88 आलं, 89 होतं मला वाटतं, 87, 88, 89. आता मी म्हणतोय की 91, 92, 93. तर 91, 92, 93 ह्या भावापर्यंत सोनं खाली आलं तर घ्यायला हरकत नाही. चांदी त्या भावालाच तुम्हाला घ्यायला काही हरकत नाहीये. तर हे कायमचं लक्षात ठेवा. आता सोनं किंवा चांदी आता आपल्याला विकायची नाहीये. कितीही वर गेली मार्केटमध्ये, काहीही लोकांनी वडवड केली तरी लोकांनी हा विचारच केलेला नाहीये की सोनं ही आपलं करन्सी होऊ शकतंय म्हणून. ह्या विचारापर्यंत मार्केटमधले बरे एक्सपर्ट सुद्धा पोहोचलेले नाहीये. तर ते फक्त युद्ध आणि काय टेरिफचं बोलणं चाललेलं आहे याच्याच वरती येऊन अडकलेले आहेत की जर टेरिफ सक्सेसफुल झालं तर सोनं पडेल. हो, नक्की पडेल. सोनं चांदी नक्की पडेल, पण ते किती पडेल? 91, 92, 93 इथपर्यंतच पडेल. हा भाव सगळा MCXचा आहे. MCX एक्सचेंजचा भाव आहे. तुम्हाला तो moneycontrol.com वरती पहिल्याच पानावरती सर्वात खाली दिसतो. सोनं आणि चांदी याचा MCXचा ताजा भाव दिसतो. मार्केट चालू असताना तो ताजा असतो. मार्केट बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ओपन होईस तोपर्यंत, आपल्या इथं ओपन होईस तोपर्यंत, जागतिक मार्केट 24 तास चालू असतं, पण आपल्या इथं सोन्याचा भाव ओपन होईस तोपर्यंत तो कालचाच भाव दाखवतो. तर हा MCXचा भाव बघायचा आहे. प्रत्येक शहरानुसार, प्रत्येक राज्यानुसार सोन्याचा फिजिकलचा भाव बदलतो, म्हणून आपण फिजिकलचा भाव सांगत नाही. एक तर डॉलर्समध्ये सांगतो, अंशामध्ये, किंवा आपण जे बोलतोय ते MCXचा भाव बोलतो. तर 91, 92, 93 ह्या भावाला सोनं आलं तर घ्यायचंय, लगेच घेऊन टाकायचंय. चांदी या भावाला आली तरी घेऊन टाकायचंय. जे पहिलं येईल ते घ्यायला सुरुवात करायची. माझ्या मते आतापर्यंत तुम्ही बऱ्यापैकी सोन्या चांदीचा स्टॉक, जो काही तुमचे पैसे आहेत त्या सर्वांचा केलेला असणार आहे आणि तुम्ही मस्त प्रॉफिटमध्ये आता असणार आहात. हरकत नाही, आता चांदीच आहे आपली. तर अजून चांदी करायची आहे तर त्याच्याकरता फेब्रुवारी 26 किंवा फेब्रुवारी 27 या 2 आपल्याकडे तारखा आहेत की जोपर्यंत मार्केट वर जाऊ शकेल. तर त्या परिस्थितीत 26 का 27 हे त्या परिस्थितीत ठरेल. आत्ताच ते ठरवता येणार नाही. तर कुणी काहीही सांगू, अॅनालिस्ट काहीही बोलून देत, स्टडी फक्त त्यांनी स्वतःपुरता असा छोटासा केलेला असतो आणि वर्ल्ड वाईड काय चाललंय याच्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं असतं, कारण तो त्यांचा प्रांत नाहीये आणि त्याचा इफेक्ट त्यांच्यावर होत नाही.
हा दुसरा भाग आहे. कारण हे जे सगळे सोन्या चांदीचे अॅनलिस्ट आहेत हे मोस्टली सराफा बाजार हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सगळे भाकीत वर्तवलेले आहेत. ते तुमच्या आमच्या इन्व्हेस्टरला डोळ्यासमोर ठेवून कुठलंही भाकीत करत नाही. ते फक्त आणि फक्त सराफा बाजारला कशा प्रकारे त्यांना उपयोगी पडेल अशा प्रकारचं सगळं त्यांचं भाष्य असतं. आणि हे जे सगळे एक्सपर्ट आहेत हे सराफा बाजारमधलेच आहेत. त्याचा आपल्याला काडीचाही उपयोग नाही. ओके. तर सोन्या चांदीत मी सांगितल्याप्रमाणे जे काही पहिलं येईल 91, 92, 93 हजाराला घ्यायला सुरुवात करायची. किती घ्यायचंय काय घ्यायचंय हे तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार ठरवा. तुमच्याकडे किती पैसे आहेत त्याच्याप्रमाणे ठरवा. ते ठरवणारा मी नाही. आणि घ्यायचं की नाही घ्यायचं हे सुद्धा तुमच्या सल्लागाराला विचारूनच घ्या. मी जबाबदार नाही. मी घ्यायला हरकत नाही असं मी म्हणेन की ह्या भावाला सोनं आल्यानंतर किंवा चांदी आल्यानंतर ही घेण्याच्या रेंजमध्ये आली असं आपण म्हणू शकतो. मी तुम्हाला घ्या असं असं नाही सांगत. सेबी मला ते सांगून देत नाहीये. तर घ्या जे मी म्हणतो ते या भावाला घेणं हे योग्य आहे असं अभ्यास सांगतो असं मी म्हणेन. तर तुम्ही तुमच्या सल्लागाराचा किंवा तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊनच सोन्या चांदीत इन्व्हेस्ट करा. ठीक आहे. आता आपण शेअर मार्केटमध्ये बोलू. शेअर मार्केट हे थोडं 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 पडतंय. पडून दे, काय प्रॉब्लेम नाही. माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही जर का मेचं हेजिंग किंवा सप्टेंबरचं हेजिंग किंवा डिसेंबरचं हेजिंग केलेलं असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारणच नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या हेजिंग मध्ये आत्ता फारसा प्रॉफिट तुम्हाला होत नसणार आहे. ज्या मानाने लॉस झालेला असेल, जर शेअर्स अत्यंत चांगले नसतील तर थोडाफार लॉस झालेला असेल तर होऊन द्या, काही अडचण नाही. तुमचे शेअर जर का चांगले असतील तर ते जसे तसे ठेवा. जर खूपच चांगला शेअर असेल तर खालच्या लेवलला अॅक्युमुलेट करायला सुरुवात करा. खालच्या म्हणजे किती, साधारण 10% पडला की थोडासा घ्यावा. थोडासा म्हणजे तुम्ही जर का 100 रुपयाचे शेअर्स अगोदर तुमच्याकडे असतील तर साधारणतः 40 रुपयाचे शेअर आत्ता घ्यायला हरकत नाही. दुसरा अजून 10% पडला तर अजून 40 रुपयाचे घ्यायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर अजून पडला तर 20 रुपयाचे घ्यायला हरकत नाही. किंवा तुमच्याकडे जर का अजून जास्ती पैसे असतील तर अजून जास्ती घ्या. कारण त्या खाली पडेल शेअर अशातला भाग नाही. जर तुम्हाला भीती वाटत असेल की आपला शेअर हा भरोशाचा नाहीये किंवा सायक्लिकल आहे किंवा हा वर जायला खूप वेळ लागेल असं जर का तुम्हाला वाटत असेल तर एक सोपा उपाय आहे. त्याच्यामध्ये थोडंसं नुकसान होईल तुमचं, थोडंसं एक 5% नुकसान होईल. का होईल तेही सांगतो मी. की तुम्ही तो शेअर विकला, पूर्ण पैसे जमा केले आणि त्याच्यामधनं त्या इंडस्ट्रीचा किंवा सेक्टरचा ETF जर का विकत घेतला त्या पैशाचा, तर ETF ला प्रीमियम असतो. त्याच्यामुळे तुमचं एक 3 ते 5% नुकसान होऊ शकतं. पण तुम्हाला भीती वाटत असेल तर हा मार्ग मस्त आहे. म्हणजे तुम्ही तुमचा शेअर की जो वर जाईलच याची गॅरंटी नाही. एकच शेअर असतो. तो शेअर स्वतःच्या कामगिरीमुळे पडूही शकतो. बाजार पडो न पडो तो पडू शकतो. तर अशी जर का तुम्हाला बाजार पडणारच आहे आणि तो शेअरही काही एवढा खास नाही असं जर का तुम्हाला वाटत असेल तर त्या शेअर मधले पैसे काढून तुम्ही ETF घ्या. ओके. आता तुम्हाला संधी चालू झालेली आहे पैसे इन्व्हेस्ट करायची, तर त्या संधीचं सोनं करायला सुरुवात करा. कसं करायचंय तर आता थोडे थोडे तुम्हाला शेअर्स परचेस करायला सुरुवात करायची आहे. कारण बरेचसे शेअर खालच्या लेवलला आलेले आहेत. मी कालपासून स्टॉक्स घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर आतापर्यंत अगदी थोडे, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात घेत नाहीये. त्याचं कारण इंडेक्स काही फार पडलेला नाहीये. तर त्याच्यामुळे रेग्युलर शेअर्स जे काढलेले होते
की जे सर्वात इयरली लोच्या भावात आलेले होते आणि चांगले शेअर्स हे मी अगदी कमीत कमी घेतलेले आहेत. म्हणजे ह्या प्रकारे मी घेत गेलो तर मला कमीत कमी 100 वेळा शेअर्स घ्यावे लागतील. एवढे कमी घेतलेले आहेत. कारण अजून मार्केट पडलेलं नाहीये, मार्केट वरच आहे आणि ते वर असल्या कारणाने मी फार मोठ्या प्रमाणात घेतलेलं नाही, पण घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर मला वेगवेगळे 5 शेअर्स मिळालेले आहेत आणि अत्यंत कमी क्वांटिटीत घेतलेले आहेत. पण कमी क्वांटिटीत असले तरी 5 शेअर्स घेतल्यामुळे त्यांचं अमाऊंट ही एका शेअरला काहीतरी सायझेबल झालेली आहे, थोडीशी, फार नाही. म्हणजे माझं जे नेहमीचं असतं त्याच्या साधारणतः 1/6 हा साईज तयार झालेला आहे सर्व शेअर्स म्हणून. पण ठीक आहे, सुरुवात झालेली आहे. माझी गंमत तर तुम्हाला माहिती आहे की मी लॉस बुक केला होता, टॅक्स पडू नये म्हणून लॉस बुक केला आणि त्यानंतर मार्केट डबदिशीने वर गेलं. आता काय करणार? बरं, इतक्या दबदिशीने वर गेलं की प्रत्येक शेअर हा माझा 500 रुपयाचा शेअर हा 600-650 जाऊन बसला. आता 100-150 रुपये नुकसान सहन करून तो शेअर घेण्यात तसा पॉईंट नाही, कारण ते तेवढं मोठं मजबूत नुकसान झालं असतं आणि आत्ताच्या हिशोबात म्हणलं असतं मी लॉसमध्येच गेलो असतो. तर त्याच्यामुळे थांबलं, काही इलाज नव्हता. तर आता ती परत अपॉर्च्युनिटी चालू झाली. अपॉर्च्युनिटी नुकतीच चालू झाल्यामुळे मी थोडं थोडं टाकतोय. तुम्हालाही ती अपॉर्च्युनिटी आहेच आहे, कारण तुमचे चांगले शेअर्स जर का तुम्ही लिस्ट करून ठेवलेली असेल तर बरेचसे शेअर्स हे खाली आलेले आहेत आणि इयरली लोच्या 5% आत आले की घ्यायला सुरुवात करायची. हा अगदी सोपं प्रिन्सिपल आहे. जर तो शेअर हा मल्टीबॅगर होणार आहे की नाही हे तुम्हाला कसं कळू शकतं हेही मी तुम्हाला सांगणार आहे कधी ना कधीतरी. आता सांगून टाकतो चला, की तो शेअर हा जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा तोही वर जात असतो, मार्केट खाली आलं तोही खाली येत असतो, पण खाली येऊन एका ठिकाणी कुठेतरी तो स्टेबल होतो, त्याच्या खाली फारसा जात नाही तो. म्हणजे अगदी मार्केट धबदिशीने 2% पडलं बाबा त्या दिवशी, तर तो आपला किरकोळ की बाबा 2% नाही पण अर्धा टक्का वगैरे खाली पडतो किंवा 0.75% खाली पडतो. आणि मार्केट दुसऱ्या दिवशी नाही जास्ती पडलं, थोडंसं पडलं किंवा स्टेबल राहिलं किंवा अगदीच अर्धा टक्का पडलं तरी तो जो शेअर आहे आपला, हा शेअर परत जागेवर येऊन बसतो की मिनिमम लेवलच्या. तो मिनिमम लेवल सोडत नाही. ती मिनिमम लेवल तुम्हाला कुठं मिळणार तर चार्टमध्ये मिळेल. तर ही चार्ट मधली लेवल तुम्ही बघू शकता आणि त्याच्याप्रमाणे ठरवू शकता की जर तो वारंवार मार्केट पडलं तर त्या लेवलला येतोय परत वर जातोय, त्या लेवलला येतोय परत वर जातोय, तर तो मल्टीबॅगर असण्याची शक्यता खूप मोठी आहे. असेलच असं नाही. हा एक क्रायटेरिया झाला. दुसरा क्रायटेरिया काय आहे की त्याच्यामध्ये नंबर ऑफ शेअर होल्डर्स जे आहेत ना हे अतिप्रचंड असतील किंवा नंबर ऑफ शेअर्स अतिप्रचंड असतील किंवा नंबर ऑफ शेअर्स किती योग्य आहेत तर टोटल पब्लिककडे हे साधारणतः 1 कोटीच्या आसपास शेअर्स आहेत मार्केटमध्ये टोटल. मी याच्यामध्ये FII-DIIs धरलेले नाही, मोठे इन्व्हेस्टर धरलेले नाही, कारण त्यांचे शेअर विकत घेणे विकण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. तर आपण जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहोत तर हे रिटेल इन्व्हेस्टर्सचे जे शेअर्स आहेत ते 1 कोटी नंबर ऑफ शेअर्स आहेत त्या त्या पर्टिक्युलर कंपनीचे आणि साधारणतः नंबर ऑफ शेअर होल्डर्स हे साधारण लाखभराच्या आसपास आहे. लाख आहे, 1.25 लाख आहे, 1.5 लाख आहे, चालतंय. अगदी कमी आहेत तरी प्रॉब्लेम आहे, कारण तिथं लिक्विडिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. अगदी 3,000 आहेत, 5,000 आहेत, तिथं लिक्विडिटीचा प्रॉब्लेम हमखास आहे. थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो त्या ह्याच्यात आणि स्ट्रॅटेजी बनवूनच तुम्हाला विकत घेणं आणि विकणे हे दोन्हीच्या स्ट्रॅटेजी अगोदर तयार लागतात की काय करावं लागेल याच्यामध्ये, तरच त्याच्यामध्ये हात घालणं योग्य ठरतं. तशा त्याच्यात शक्यतो जायचंच नाही आपल्याला. तर मी आता 2 प्रिन्सिपल सांगितले तुम्हाला की चार्टवरती तुम्हाला एक सपोर्ट लेवलला तो जो शेअर आहे मार्केट कितीही पडून दे त्या सपोर्ट लेवलला परत टेस्ट करतो आणि परत वर येतो. मे बी सपोर्ट लेवल 100ला असेल तर तो 90ला सुद्धा जाईल, 95ला सुद्धा जाईल, पण लगेच विदिन अ डे तो परत
100च्या वरील. तर अशा प्रकारे तो मल्टीबॅगर होण्याची ती लक्षणं आहेत. अर्थात हे एक झालं. मल्टीबॅगर होण्यासाठी खूप लक्षणं लागतात. तर ह्या प्रकारे तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला नक्की फायदा होऊ शकेल. आणि कधी विकायचं असतं कधी नाही हे मी तर तुम्हाला सांगतोच आहे. तर त्या प्रकारे तुम्ही आता शेअर विकत घेण्याची परत वेळ आलेली आहे. अजूनही विकण्याची वेळ आलीच नाहीये. मी जेव्हापासून सांगायला चालू केलेलं आहे, नोव्हेंबरपासून सांगणं चालू केलेलं आहे. नोव्हेंबरला फक्त व्हॉट्सअपला माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पोस्ट करत होतो, पण डिसेंबरपासून मी ऍक्च्युली व्हिडिओ बनवणं चालू केलं आणि त्याच्यामध्ये सांगणं चालू केलेलं आहे. तेव्हापासून अजून ही वेळ आलीच नाही की बाबा विकायची वेळ आलेली. तर आत्ता जरी शेअर मार्केट वर थोडंसं गेलेलं दिसलं तरी ही विकायची वेळ नाही, कारण फायदा हा चांगला व्हायला पाहिजे. तर चांगला फायदा होत असेल तरच शेअर्स विकायचे. याच्यामध्ये शक्यतो लार्ज कॅपला आपल्याला वळायचं नाहीये, कारण आपल्याला मल्टीफोल्ड्स मध्ये आपल्याला पैसे मिळवायचे आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला लार्ज कॅप शक्यतो जायचं नाही, मिड कॅप, स्मॉल कॅप. पण शेअर निवडताना आपण जे प्रिन्सिपल सांगितलेले आहेत, फंडामेंटल सांगितलेत की जे जानेवारीपासून सांगतोय, जानेवारीपासूनच्या व्हिडिओजमध्ये आहेत, तर ते फंडामेंटल पाळूनच तुम्हाला तो शेअर लिस्टमध्ये घ्यायचा आहे. आणि लिस्टमध्ये घेतल्यानंतर इयरली लोच्या आसपास आला, त्याचे आत्ताचे मार्चचे रिझल्ट्स हे चांगले आहेत तरच तो फक्त आपल्याला घ्यायचा आहे. रिझल्ट घाणेरडे असतील आणि मागचे सगळे चांगले असतील तर तुम्ही पुढच्या रिझल्ट पर्यंत वाट बघा, पण घेऊ नका तो शेअर. पुढचा रिझल्ट चांगला आला तर ठीक आहे, तो मग कंटिन्यू करायला हरकत नाही. काही वेळा परिस्थिती असते, मार्केटमधली परिस्थिती असते किंवा प्रमोटर्सची परिस्थिती असते, काहीतरी विचित्र घडलेलं असतं म्हणा, किंवा कुठेतरी गव्हर्नमेंटनी पिंचिंग केलेलं असतं, कुठेतरी प्रॉब्लेम आलेला असतो. पण हा नॉमिनल असतो, म्हणजे जो धंद्यामध्ये नॉर्मली येऊ शकतो. तर त्याच्यामुळेही तुम्हाला म्हणजे एखाद्या वेळेस तिमाहीचा रिझल्ट कमी येऊ शकतो, किंवा हे सायक्लिकल असतात काही काही शेअर्स. की आता उदाहरणार्थ कोल्ड्रिंक्सचे शेअर्स, कोल्ड्रिंक म्हणजे जे आपण थम्सअप, कोका कोला, पेप्सी वगैरे वगैरे जे घेत असतो, तर किंवा कॅम्पा कोला, ते राहायला नको. तर याचे जे शेअर्स असतात किंवा यासारख्या इतर पेयाचे, हे साधारण उन्हाळ्यामध्ये प्रचंड चालतात. आता आपण व्होल्टास पाहिलं, व्होल्टासचा रिझल्ट अत्यंत चांगला गेला. का चांगला गेला तर हे खूप होतं, हीट प्रचंड होती आणि ती फेब्रुवारीतच पडलेली होती. लोकांना अंदाज आला होता की मे महिन्यात आपलं काही खरं नाहीये, एप्रिल मे मध्ये आत्ताच लवकर आपण घ्यावा, कारण फेब्रुवारीमध्ये हीट चालू झाली होती, मार्चमध्ये जाणवण्या एवढी हीट होती यावेळेस. त्यामुळे मार्चला त्यांचा धंदा तुफान झाला. आणि हेच जर का आपण पाहिलं तर आता पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्यांचा धंदा तेवढा नसणार आहे. तर हे सायक्लिकल शेअर्स झाले. तर हे लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे शेअर्सची लिस्ट तयार करा. आणि ज्यावेळेस इयरली लोच्या आसपास येतील तेव्हा ते घ्यायला हरकत नाही असं समजा. पण घेताना तुमच्या सल्लागाराचा, फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेतल्याशिवाय माझ्या म्हणण्यानुसार शेअर विकत घ्या, घेऊ नका असं नाही. त्यांनी तुम्हाला सांगितलं शेअर घ्या, हे घ्यायला हरकत नाही, तर घ्या. चला, गुड डे, बाय.